ही एक चॉकलेटी रंगाची अळीव येते, त्याला कुणी हलीम पण म्हणतात। स्वच्छ करून मी घेतलेली आहे। ही मी 50 ग्रॅम आणि आता माझी भाजीची वाटी आहे, मी नेहमीच दाखवते, ही मी पाव वाटी अळीव घेतलेली आहे। आता आपण ही एका थोड्याशा मोठ्या पातेल्यात घेऊया। आता ह्या वाटीने 1.25 वाटी यामध्ये पाणी घालणार आहोत। आता जर तुमच्याकडे नारळाचं पाणी असेल तर तुम्ही नारळाच्या पाण्यामध्ये सुद्धा हे अळीव भिजू शकता। नारळाच्या पाण्याने एक वेगळा स्वाद येतो। आता ही फुलून दुप्पटपेक्षाही जास्त होते। पाणी टाकल्यावर हे अशी व्यवस्थित हलवून घ्यायची, म्हणजे त्या अळीवच्या गाठी होत नाहीये। आणि आता ही अळीव आपण 1 ते 2 तास असंच भिजत ठेवूया। आपण पाहू शकता 2 तास हे अळीव भिजवलेले आहेत, ते डबल झालेले आहेत। तसं पाहता अळीव आणि गूळ, तूप आणि खोबरं ह्या 4 गोष्टींचे लाडू बनवले जातात। पण मी काय करते, नुसते अळीवचे लाडू खाल्ले जात नाही, मुलं पण नाक मुरडतात। तर मग त्यासाठी मी त्यामध्ये खारीक खोबऱ्याची थोडी पावडर घालते आणि त्यामध्ये बदाम आणि काजू आणि थोडासा डिंक तळून घालते। तुम्हाला आता हे काजू, बदाम, खारीक, डिंक नसेल घालायचं तर नका घालू, हे ऐच्छिक आहे। आता मी हे काजू आहेत ते व्यवस्थित फोडून पाहूनच घेतलेले आहेत, कारण त्या आतमध्ये किडके निघू शकतात। मी हे थोडीशी खारीक आणि थोडं खोबरं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर खारीक कशी स्वच्छ करायची हे मी आपले पारंपरिक लाडू दाखवलेले आहेत, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे। आता हे खारीक आणि खोबरं एका बरोबरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। खोबरं असल्यामुळे खारीक बारीक व्हायला आपल्याला त्रास होत नाही। अशा पद्धतीने मी हे खारीक खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला आता या अळीवच्या लाडूमध्ये हे 1 वाटीभर आपण खारीक खोबरं त्यामध्ये घालणार आहोत। आता हे थोडंसं तुमच्या हाताने कमी जास्त झालं तरी याच्यात विशेष तसा फरक पडत नाहीये। एका कढईमध्ये मी हे थोडंसं तूप घेत आहे। आपण तूप गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये अगदी मी पोहाचे 2 चमचे डिंक घेतलेला आहे। हा माझ्याकडे थोडासा बारीक डिंक आहे, थोडासा मोठा आहे। आपण अगोदर मोठा डिंक तळून घेऊ, मग छोटा डिंक तळून घेऊ। तूप थोडंसं गरम होऊ देऊ। आपलं तूप हे चांगलं गरम झालेलं आहे। मंद गॅसवरच आपल्याला तूप गरम करून घ्यायचंय। तुम्ही मोठ्या गॅसवर जर तूप गरम केलं तर आपला डिंक तळताना जळू शकतो। तर आता आपल्याला थोडा डिंक हा तळून घ्यायचा आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। हे सतत असं हलवत राहायचंय, म्हणजे तो डिंक आपला छान फुलला जातो। तुम्ही पाहू शकता की डिंक चांगला आपला व्यवस्थित फुलला आहे, म्हणजे खाताना तो कचकच दातामध्ये येत नाही। अशा पद्धतीने मी हा सर्व डिंक तळून घेतलेला आहे। या थोड्याशा तुपामध्येच आपण आता हे बदाम आणि काजू थोडेसे भाजून घेणार आहोत। खरपूस भाजल्याने लाडूला एक छानपैकी चव येते। इतके पण भाजू नका की ते पाच जळकट लागते। एक थोडासा मंद बदामी रंग येऊपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तसं तर ह्या लाडवाला थोडंसं तूप कमीच लागतं। आता बरेच जण त्यामध्ये इलायची पण टाकतात, पण मी इलायची टाकत नाही। काय होतं, इलायचीने थोडासा बाकीच्या पदार्थांचा स्वाद मरतो, म्हणजे कमी होतो। काही पदार्थांमध्ये इलायची टाकायचं टाळते। हे पहा आपले थोडेसे कलर बदललेले आहेत। अगदी मी 1.5 मिनिटच हे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत, कारण आपली कढई अगोदरच डिंक तळलेली गरम होती। आता मी हे थंड होऊ देणार आहे। हा एक मीडियम भाजीचा चमचा आहे माझा, तेवढं तूप घेतलेलं आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे। हा 200 ग्रॅम गूळ मी एकदम बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे तो मेल्ट व्हायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आणि आपला गूळ तुम्ही हा गूळ किसणीने किंवा सुरीने बारीक करून घेऊ शकता। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। आणि आता हा एकजीव गूळ झाला की यामध्ये आपल्याला हे भिजवलेले अळीव घालायचे आहेत। ही अळीव तुपाने गुळामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया, जोपर्यंत यातलं पाणी संपत नाही तोपर्यंत। हे मीडियम गॅसवर मी अळीव शिजून घेत आहे। जर तुम्हाला ओलं खोबरे जरी टाकायचं असले यामध्ये, तर ते खोवून तुम्ही आता यावेळेसच यामध्ये टाकून ते भाजून घेऊ शकता। पण आता मी कोरडं खोबरं घेतलेलं आहे, त्यामुळे मी अजून हे घट्ट झाल्यानंतर मी खारीक खोबरं टाकणार आहे। जवळजवळ 7 मिनिटं हे मी शिजून घेतलेलं आहे। यामध्ये आपण आता हे खारीक खोबरं घालत आहोत। हे बदाम आणि काजूची जी पावडर केली होती ती घालत आहोत। इकडे आता हा डिंक आपला तळून झालाय। तर मी थोडासा मोठा डिंक घालते, पण तुम्हाला जर थोडा बारीक करायचा असेल आणि तर तुम्ही हे रवीने सुद्धा असं त्याला बारीक करून थोडासा चुरडून घेऊ शकता।
आता हा डिंक पण मी यामध्ये मिक्स करत आहे। आजकाल घरोघरी मधुमेह, बीपी, कोलेस्ट्रॉल असे अनेक रुग्ण प्रत्येकाच्या घरोघरी आहेत। कुणाला पोटाचे अपचनाचे त्रास आहेत, कुणाला डोळ्याचे विकार आहेत। अशा वेळेस आपण बहुगुणीय आळीव आहे ती आहारात ठेवली तर हे आपले त्रास कमी व्हायला मदत होते। तसंच जर तुमच्या शरीरातील रक्त कमी झालं असेल तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा आळीवच्या सेवनाचा फायदा होतो। बायका डिलिव्हरी झाल्यानंतर बाईला दूध आणि आळीवची खीर आणि लाडू दिले जातात तर बाळाला दूध चांगलं येतं, तिची पण कंबर वगैरे दुखत असते ती कमी होते आणि शिवाय बाळाला त्या आळीवेतले पोषण मूल्य बाळाला मिळतात व बाळ सुदृढ बनतं। आजकाल मुलींना आणि महिलांना पिरियडचे खूप त्रास ऐकायला मिळतात, त्यांना रक्तस्राव जास्त होतो, पाळी अनियमित असते, पोट दुखतं। त्यावर जर तुम्ही अधूनमधून ही आळीव घेतली तर त्याच्यात नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल। आता बऱ्याच जणांना श्वसनाचा त्रास होतो तर त्यांनी जर ही आळीव चावून चावून खाल्ली तर त्यांचा श्वसनाचा त्रास कमी होऊ शकतो। बऱ्याच जणांना डोळ्याचा त्रास असतो किंवा आपले डोळे चांगले राहावे असं तर प्रत्येकालाच वाटतं, तर तुम्ही ही आळीव भिजून चावून चावून खाल्ली तर तुम्हाला ते दृष्टी तुमची सशक्त बनते। शिवाय तुमचं मूल 4-5 वर्षाचं झालं तर त्याला थोडी खीर खाऊ घातली, कधी लाडू खायला दिला तर ते मूल काटक बनतं आणि त्याची बुद्धिमत्ता पण वाढते। तर एकंदरीत काय तर हे पोषण मूल्य असलेली आळीव जर तुम्ही आहारात ठेवली तर तुम्हाला त्याचे फायदे निश्चित मिळतील आणि तुमचे दवाखान्यात लाखो रुपये खर्च होणारे वाचतील। आळीव ही उष्ण असल्यामुळे तिचं अति प्रमाणात सेवन करू नये। यामध्ये मी थोडंसं जायफळ घालत आहे कारण जायफळमध्ये पण औषधी गुण असतात। अगदी थोडं घातलेलं आहे, फार पण घालायचं नाहीये आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, त्याचा असा लाडू गोळा व्हायला लागलेला आहे, म्हणजे आपलं आता लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि 1-2-3 मिनिटं त्या पॅनमध्येच ते बॅटर सगळं हलवून घेते। हे पहा, पॅनला खाली काहीच चिकटत नाहीये। थोडीशी काळजी घेतली तर हे लाडू अतिशय छान होतं। हे थोडेसे आळीव टाकल्यामुळे ओलसर जरी राहिले तर मग तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे तुमचे लाडू खराब होणार नाही। चुकून एखाद्या वेळेस कमी जास्त आपलं होऊ शकतं। आपण गॅस बंद केलेला होता, 10 मिनिटं मी पॅनमध्ये हे बॅटर राहू दिले। आपण आता हे एका ताटात काढून घेऊया। आता या फ्राय पॅनमध्ये खाली थोडं तूप राहिलेलं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये कोरडं गव्हाचं पीठ पोळ्या करायचं ते पण पुसून घेऊ शकता किंवा मळलेलं पीठ पण याला पुसून घेऊ शकता किंवा पाणी गरम करून ते पाणी पीठ मळायला वापरू शकता। हे बॅटर आपलं आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता तुम्हाला या टिप्स देते 2-3 मी। जर तुमचं हे लाडू वळत नसेल, असं पसरत असेल तर असं समजायचं की यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश शिल्लक आहे। तर हे बॅटर तुम्ही परत पॅन मध्ये घालून थोडंसं त्याला परतून घेतलं, त्यातलं पाणी संपलं तर हा अशा पद्धतीने आपला लाडू बांधला जातो। आणि आपण जेव्हा तुपामध्ये गूळ घालतो तेव्हा आपल्याला तूप पण जास्त घालायचं नाहीये, कारण ह्या लाडवाला जास्त तूप लागतच नाहीये आणि शिवाय आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालतो, खोबरं घालतो, त्याचंही हे तूप सुटलं जातं। हे आपल्याला फार मोठे लाडू बनवायचे नाहीयेत कारण हे पचवणं पण तेवढंच सोपं नाहीये, पण हे शरीराला फार पोषण मूल्य देणारे आहेत, म्हणून हे लाडू आपल्याला खायचे आहेत। आपण जे साहित्य घेतलं होतं त्यामध्ये हे 15 लाडू झालेले आहेत। तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असेल तर तुम्ही याच्या डबल सगळं साहित्य घेऊन याचे लाडू बनवू शकता। आता हे पहा, या ताटामध्ये मी बॅटर काढलेलं होतं, यामध्ये पण तूप आहे। यालाही आपण मी सांगितल्याप्रमाणे पीठ पुसून घ्यायचे किंवा या ताटातच आपल्याला पीठ मळायचंय, म्हणजे आपलं तूप वायाला जात नाही। आता हे लाडू सुरुवातीला ओलसर असतात, नंतर हे जसजसे थंड होतील तसतसे हे आवळले जातील। हे थोडेसे असे ढिल्लेस लाडू असतात। माझे हे थंडीचे आळीवाचे पौष्टिक लाडू आपल्याला नक्कीच आवडले असतील। आपण माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, माझ्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझ्या येणारी नवीन रेसिपी तुम्हाला लवकर समजेल। आपले खूप खूप धन्यवाद। आपले अभिप्राय द्यायला विसरू नका।